नमस्कार, होम अँड नॅचरल कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मळे माशांचं कालवण अगदी सोप्या पद्धतीने. तर पहिल्यांदा आपण साफ करून घेऊ. पहिले आपल्याला याचे खवलं काढून घ्यायचे. खवलं काढताना चाकूची जी खरखरी बाजू आहे याने पण खवलं निघून जाते. तुम्ही चमचा घेतला तरी चालेल, चमच्याने पण सहजपणे निघून जाते. आता आपण हे सर्व पण माशांचे खवलं काढून घेऊ पहिल्यांदा. हे पहा, मी असे खवलं काढून घेतले. इकडे पोटाच्या साईडला पण खवलं राहतात, ते पण काढून घ्यायचे आपल्याला. आता अशाच प्रकारे बाकीचे पण मी खवलं काढून घेते माशांचे. माशांचे खवलं झाले काढून. आता याचे आपल्याला पोट फोडून घ्यायचे. माशाचे पोट साफ करताना इथं आपल्याला थोडंसं कापून घ्यायचं आहे. कापून आपल्याला दोन्ही साईडनं असं दाबायचं आहे, म्हणजे त्याची सगळी घाण बाहेर निघून येते. असेच आपल्याला सगळे पण मासे साफ करून घ्यायचे. एक एक मासा चांगल्या पद्धतीनं साफ करून घ्यायचा. ते पोटामध्ये थोडीफार राहतेच घाण. मासे धुवून घेतले मी 1-2 पाण्याने. आता याच्यात आपल्याला फक्त सावधान मिरची वापरायची आहे, कारण की बाकीचे मसाल्याने वापरतील, कारण की याच मसाल्याने आपल्याला भरपूर चव येते. तर मी पहिले काय काय लागतं ते काढून घेते. आता वाटण्यासाठी मी सौदा घेतला आहे आणि 5-6 लाल मिरच्या घेतल्या, मुठभर कोथिंबीर, 1 कांडी लसूण आणि थोडंसं मीठ. आता आपल्याला सौदा आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहे थोड्याशा तव्यावरती. आता मिरच्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या आपल्याला आरार. मिरच्या पण भाजून झाल्या, आता काढून घेते मी. आता हे सगळं आपल्याला पाट्या वाटून घ्यायचं आहे. मिरची वाटून झाली आपली. आता आपल्याला कालवणाला फोडणी द्यायची आहे. फोडणी द्यायला मी 2 चमचे तेल टाकून घेते. तेल तापले आपलं. आता आपल्याला जे वाटलेलं वाटण आहे ते टाकून द्यायचं आहे. आपण पहिलं पण परतून गेलो तर थोडंसं, म्हणजे तव्यावर भाजून घेतलं होतं. आता जास्त नाही परतावलं तरी चालेल. आता लगेच आपल्याला त्याच्यात मसाले टाकून घ्यायचे. अर्धा चमचा हळद घेतली मी. आपल्याला मसाले वापरायचेच नाही, थोडक्यात वापरायचे. कणी पावडर म्हणजे याने घट्टपणा येईल. आणि 1 चमचा धना पावडर. आता काश्मीरी लाल मिरची टाकून घेते मी. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र झाले का आपल्याला वाटणाचं जे पाणी होतं ते टाकून द्यायचं आहे. परत चांगले एकत्र करून घ्यायचे. मसाले परतले. आपल्याला रश्यासाठी जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं टाकून घ्यायचं. मी 3 माणसांच्या अंदाजाने रस्सा ठेवणार आहे, तर मी पहिला 1 तांब्या टाकलाय. आता अर्धा तांब्या पाणी टाकते. आता याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे, मग मासे सोडायचे त्याच्यात.
रश्याला उकळी आली आहे. आता लगेच आपल्याला त्याच्यात मासे टाकून द्यायचे. आता हे आपल्याला 5-1 मिनिटं शिजून द्यायचे. मासे आपल्याला जास्त नाही हलवायचे, थोडेसेच रश्यामध्ये बुडून द्यायचे, म्हणजे शिजले पाहिजेत. आता हे आपल्याला असेच ठेवायचे. हे मी उकळीमध्ये मासे टाकून 5-6 मिनिटं शिजून घेतले आणि आपले मासे पण तुटले नाही बघा, आणि एकदम मस्त असे शिजले. आता मी वाढून घेते. हे आपलं ताट तयार झालंय. ताटामध्ये मी चपाती घेतली आहे, थोडासा इंद्रायणी तांदळाचा भात आणि आपलं हे मळ्या माशांचं कालवण. एकदम असं मस्त झालंय. आणि एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.